शहर व तालुक्यात हिंदू धर्मियांच्या विरोधात सुनियोजित पद्धतीने गजवाये हिंद या कारस्थानाअंतर्गत लव्ह जिहादचा कट रचून हिंदू मुली जाणीवपूर्वक लक्ष्य केल्या जात आहेत। हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करून धर्मांतरित करण्यात येत आहे। 15 दिवसाच्या कार्यकाळामध्ये तालुक्यातील अशी 3 प्रकरणे घडली। या विरोधात नांदुरा शहरात विराट मोर्चा काढण्यात आला व शहरात बंद पाळण्यात आला। बंदमध्ये सहभागी होऊन 20,000च्या वर नागरिकांनी आपली मोर्चामध्ये उपस्थिती दर्शवून हिंदू एकतेचे दर्शन घडविले। मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती। सदर मोर्चा हा नांदुरा नगरीतील इतिहासात नोंद होणार आहे असा होता। सकाळी 11 वाजता जबलेश्वर महादेव मंदिर नांदुरा खुर्द येथून मोर्चा प्रारंभ झाला। नांदुरा शहरातील सर्व दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने 100% बंद ठेवून मोर्चामध्ये सामील झालेत। शहरात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही। सदरचा मोर्चा शांततेत संपन्न झाला। नांदुरा खुर्द नांदुरा पुलावरून गांधी चौक, उस्मानिया चौक, नाफरखेडी, छत्रपती शिवाजी पुतळा स्टेशन रोड, तहसील कार्यालय येथे पोहोचून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। अनेक नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाला संबोधित केले। तहसीलदार यांना निवेदन देतेवेळीच आमदार चैनसुख संचेती सह भारतीय जनता पार्टी नांदुरा शहर व तालुक्याचे शिवसेना शहर तालुका पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई आठवले गट, सकल हिंदू समाज संघटना व संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आजच्या प्रकरणामध्ये बळी पडली तिच्या नावाने अतिरेक्यांनी 30 अकाउंट उघडले। तिलाही त्याच्या बाबतीतचा पत्ता नव्हता आणि जवळपास कोट्यावधी रुपये तिच्या खात्यामध्ये जमा झाले आणि त्याचा उपयोग या बॉम्बस्फोट पटनामध्ये जे घडवले त्याच्या मागे झाला। अशा प्रकारच्या या ज्या घटना होतात की हिंदू मुलींचा वापर हा अतिरेकी संघटना करतात आणि शेवटी अशा दुष्कृत्याला कुठेही पायबंद घातला पाहिजे। अशा या मलकापूर तालुका असो, नांदुरा तालुका असो, बुलढाणा जिल्हा असो, यामध्ये कुठेही होऊ नये याच्याकरता मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग दिलेला आहे। आणि खास करून हे जे डिझेलचे बायोडिझेलच्या नावाखाली अवैधरित्या पंप जे चालवतात, परवा एक सपकाळ नावाचा तो मुलगा तो त्या पंपामध्ये 5,000 लिटर डिझेल असताना त्याच्यात बुडवून मारला गेला आणि तो पंप जो आहे हे मलकापूरचे रशीद खान जमादार यांचा होता। आणि म्हणून अशा प्रकारच्या या ज्या घटना होतात याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण निषेध करतो आणि अशा घटना भविष्यामध्ये घडू नये आणि अवैधरित्या जे काही धंदे चाललेले आहेत त्याला सुद्धा या ठिकाणी थांबवलं पाहिजे, एवढंच माझं या ठिकाणी अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।